नमस्कार, मी शुभम. कडक खबरमध्ये आपलं स्वागत आहे. मी आता आहे तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये. अ, नागरिकांच्या आणि राशन दुकानदाराच्या खूप तक्रारी येत आहेत, की पुरवठा विभागामध्ये पैशाशिवाय कागद हलत नाही आणि अशा खूप तक्रारी काही दिवसांपासून येत आहेत. माननीय तहसीलदार गोरेसाहेब यांचा जो कारभार आहे तो चांगल्या पद्धतीने चालू असतानाच याच चांगुलपणाचा फायदा काही अधिकारी घेत आहेत आणि अ, कुठलीही तोतया जी काही माणसं आहेत किंवा जी काही दलाल माणसं आहेत जी पुरवठा विभागामध्ये आहेत, ती सामान्य नागरिकांची तर लूट करत आहेत, पण राशन दुकानदार जे आहेत त्यांना सुद्धा सोडत नाहीत. अशा खूप सध्या तक्रारी येत आहेत आणि पुरवठा अधिकाऱ्याला जेव्हा तुम्ही जाब विचारायला जाल, सामान्य नागरिक जेव्हा विचारायला जातात, एखाद्या कागदाबद्दल काय झालं? पैशाशिवाय तर काम होतच नाही. पण तिथला जे अधिकारी आहे, तो म्हणतो की मी पाटील आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टी बघायला गेलं तर अधिकारी जे आहेत, हे सामान्य लोकांकरिता आहेत. त्यांना सेवा देण्यासाठी, त्यांच्या कामासाठी आहेत. पण अशी जेव्हा उत्तर मिळायला लागतात, तेव्हा सामान्य नागरिक खऱ्या अर्थाने निराश होतात. दुसऱ्या काही अशा गोष्टी आहेत, की रेशन कार्ड असेल दुरुस्ती, नवीन नावनोंदणी असेल, धान्य वाटप असेल, अ, या कामांसाठी सर्रास नागरिकांकडून पैसे घेतले जातात आणि ह्याचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे आणि हा जो मनमानी कारभार पुरवठा विभागामध्ये चालू आहे, याकडे खऱ्या अर्थाने जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर मी तहसीलदारांना विनंती करतो, की हा जो काळा बाजार आहे, तो थांबवला पाहिजे आणि जे काही कठोर आहेत, कठोर शिक्षा आहे, ती या अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे. अ, आणि या अशा तोतयाच्या तावडीमधून आणि दलालांच्या तावडीमधून हा पुरवठा विभाग सुटला पाहिजे. कारण सामान्य माणसाच्या खूप साऱ्या अडचणी आहेत. तो आपल्या अडचणी घेऊन गावामधून तहसील कार्यालयामध्ये येतो. दुसरी गोष्ट अशी आहे, की पुरवठा अधिकारी जो आहे, काही दिवसापूर्वी त्यांचा अपघात झाला होता. एका मुलाचा त्याच्यामध्ये जीव गेला. पण असं सांगण्यात येत आहे, की कुठले काही मधून या गोष्टी मॅनेज करून मला वाटतं हा मिटवा-मिटवीचा प्रकार झाला, अशी चर्चा आहे. आणि तो अपघात सुद्धा त्या पुरवठा अधिकाऱ्याच्या डोक्यातून गेला नाही की काय? आणि जो मी पाटील आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. मला वाटतं की जिल्हाधिकारी साहेबांना माझी विनंती आहे, तहसीलदारांना सुद्धा विनंती आहे, की हा जो माज आहे अधिकाऱ्याचा, सामान्य लोकांकरिता ही लोकं आहेत, त्यांच्या कामासाठी आहेत, शेतकऱ्यांसाठी आहेत. तर या सगळ्या गोष्टींकडे त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. आमची विनंती आहे आणि दोषी लोकांवर कडक कार्यवाही करावी आणि तहसीलला या सगळ्यांमधून, पुरवठा विभागाला या सगळ्यामधून मुक्त करावे आणि येणाऱ्या काळात काय होईल हे आता पाहणं गरजेचं आहे. सध्या तरी नागरिकांमधून, शेतकऱ्यांमधून, सामान्य लोकांमधून संतापाची एक लाट येत आहे पुरवठा विभागांमधून.